अरे यार, काही सुचत नाही तेव्हा. पप्पा आजारी आहेत, ताईचं लग्न अजून बाकी आहे. आयुष्य सर्व एकतर्फी चाललंय. माझ्याही जॉबचं काही धड नाही आणि पुरेसा पगारही नाही. घर चालवणं म्हणजे आता तारेवरची कसरत झाली देवा. हाय निखिल भावा, कसा आहेस? अरे बाबा ठीक आहे. काय रे भावा, अरे काय झालंय? थोडं नर्वस आहेस तू? काय बोलूया, भावा आजारी आहे, ताईचं लग्न बाकी आहे आणि एक तर जॉबचं पण एवढं प्रेशर आहे. पैसा पाणी नाही, पगार नाही, काय बोलूया. अरे ठीक आहे ना मित्रा, आयुष्य एकदाच आहे. अरे जगलं पाहिजे मनासारखं. आता माझी पण परिस्थिती बघ, आई आजारी आहे, छोटा भाऊ शाळेत आहे आणि जॉब तर तुला तर माहीतच आहे. पण जर एवढं सगळं असूनही जर आपण या आयुष्याचा आनंद घेतला नाही तर उपयोग काय त्याचा? त्यामुळे सोडून दे सर्व टेन्शन. अरे देवाने आपल्याला हे सर्व बनवले तर त्याचा काहीतरी उद्देश असेलच. प्रामाणिकपणे आपण राहूया, प्रामाणिकपणे जगूया. खरं बोललास यार, मी उगाचचा विचार करत होतो. तुम्ही माझे डोळे उघडले. थँक्यू सो मच यार.